Hello friends. So we are discussing the properties of genetic code. लास्ट लेक्चरला पहिल्या 5 प्रॉपर्टीज बघितल्या, आठवते का बघा. पहिली प्रॉपर्टी होती जेनेटिक कोड. काय स्टडी करतोय आपण? जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे काय सांगितलं मी? जेनेटिक कोड इज द information present on DNA or RNA. That information is the genetic information and it was coded by using 4 letters, that is A, T, G, C on DNA, and when it was transcribed on mRNA it is AUGC. त्यामुळे जेव्हा डीएनए वर इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन, तेव्हा ATGC 4 लेटर वापरून दिलेली असते, आणि जेव्हा mRNA वर येते तेव्हा A थायमिनची जागी U येईल, AUGC या 4 लेटरचा वापर करून mRNA वर लिहिली जाते. ही जेनेटिक जी इन्फॉर्मेशन आहे दॅट इज द कोड लँग्वेज, आणि ह्या कोड लँग्वेजच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो. जेनेटिक कोड, प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोड. लास्ट लेक्चर आपण पहिल्या 5 प्रॉपर्टीज बघितल्या. फर्स्ट इज जेनेटिक कोड इज ट्रिपलेट, second is genetic code is comma-less codon, third is genetic code is degenerative, fourth is genetic code is genetic code has polarity. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. नाउ इन दिस पर्टिक्युलर लेक्चर, ह्या लेक्चरला आपण 2 अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहे, ज्या कळल्या तरच तुम्हाला जेनेटिक कोड लक्षात येईल. कुठल्या 2 प्रॉपर्टीज? तर फर्स्ट इज कोडॉन अँड अँटीकोडॉन. नेक्स्ट प्रॉपर्टी इज द कोडॉन अँड अँटीकोडॉन. व्हॉट इज कोडॉन and what is anticodon and what is the property of these two? कोडॉन and anticodon काय आहेत आणि ती प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. नाउ ऑल ऑफ यू नो दॅट कोडॉन. आता कोडॉन तुमच्या लक्षात आले. त्याच्या आधी आपण थोडंसं जीन एक्सप्रेशन आणखीन एकदा रिवाइज करूया. प्रत्येक लेक्चरला मी जीन एक्सप्रेशनचा सेंट्रल डोग्मा एक्सप्लेन करते. कशासाठी? तर त्याशिवाय ह्या जेनेटिक कोड आपल्याला लक्षात येणार नाही. तर तो सेंट्रल डोग्मा एकदा परत रिवाइज करूया आपण, अँड देन वी विल गो फॉर द codon and anticodon, that is the property of genetic code. Central dogma काय सांगतो? तर suppose this is the DNA, genetic information present on the DNA. It was first transcribed on mRNA. This one is the mRNA. हा तुमचा mRNA आहे. ट्रान्सक्राइब होते म्हणजे काय होते? तर that information complementary bases are formed on the mRNA. mRNA वर ही जे सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स काय? TACG like that. हा सिक्वेन्स आहे असाच mRNA वर आणला जातो. जिथे टी आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी बेस ए असेल. ए आहे mRNA वर यू तयार होईल, कारण यू का आला इथं? टी थायमिन का नाही आला? तर थायमिन इज अब्सेंट इन RNA, त्याच्याऐवजी इथे युरेसिल आहे, त्यामुळे ए असेल तर यू येईल. सी आहे त्याच्या पुढे जी आला, जी होता तिथे सी आला, टीच्या ऐवजी इथे ए आला. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन वॉज ट्रान्सक्राइब्ड ॲज इट इज, आहे अशी ट्रान्सक्राइब होते ऑन द mRNA. आता दिस प्रोसेस कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. mRNA फक्त काय केली? इन्फॉर्मेशन कॅरी केली विदाउट एनी चेंज. इथं कुठलाही चेंज केला नाही, आहे अशी इन्फॉर्मेशन सिंगल स्टँडर्ड mRNA वर आणली. mRNA इज युजली सिंगल स्टँडर्ड. तर पुढचं काय? तर ट्रान्सलेशन. mRNA ट्रान्सलेट होतो आणि प्रोटीन्स तयार होते. नाउ ट्रान्सलेशन मध्ये काय होतं? तर tRNA, विथ द हेल्प ऑफ tRNA, सेल मध्ये tRNA असतात. tRNA कॅरीज द अमायनो ऍसिड. tRNA वर अमायनो ऍसिड कॅरी केलं जातं. दिस इज द tRNA. हे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे? tRNA. विथ द हेल्प ऑफ दिस tRNA, जस्ट अ मिनिट, फोन जरा सायलेंट करूया. सो हा जो tRNA आहे, हा tRNAच्या मदतीने दिस, हा ब्लू कलरचा दाखवला, हा रायबोझोम. रायबोझोम ही इन्फॉर्मेशन वाचतो. आता वाचतो कशी? त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो. जेनेटिक कोड कसा वाचला जातो? तर ट्रिपलेट फॉर्म मध्ये. काल आपण बघितलं ट्रिपलेट म्हणजे काय? तर 3 लेटर्स एकत्र वाचले की एक शब्द तयार होतो, एक अमायनो ऍसिड तयार होतो. हे वाचताना कुठून कुठे वाचतात? तर 5' to 3'. याची पोलॅरिटी कशी असते? 5' to 3'. इन्फॉर्मेशन काय? 5' कडून 3' कडेच वाचली जाते. तर रायबोझोम ती इन्फॉर्मेशन रीड करेल विथ द हेल्प ऑफ tRNA. tRNAच्या मदतीने अमायनो ऍसिड्स तयार केले जाईल. हे पहिला अमायनो ऍसिड तयार होईल. सो दिस इज द प्रोसेस ऑफ जीन एक्सप्रेशन. हे जीन एक्सप्रेशन आहे इन शॉर्ट ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये mRNA तयार होतो, ट्रान्सलेशन मध्ये रायबोझोम आणि tRNAच्या मदतीने mRNA वरची इन्फॉर्मेशन प्रोटीन्स मध्ये कन्वर्ट केली जाते. आणि ह्या इन्फॉर्मेशनचे प्रॉपर्टीज आपण बघतोय. ही इन्फॉर्मेशन कशी वाचली जाते, जेनेटिक कोड कसा वाचला जातो ह्या रायबोझोमकडून, ते आपण बघतोय. त्याच्यातली पुढची जी प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे आज ती कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स.
Note is codons. मग हे codons तुमच्या लक्षात आलं. Codons are the base triplet bases on the mRNA. Triplet bases on mRNA. mRNA वरचे 3 bases एकत्र केले की that is called as codon. AUG is one codon. Another is CAU is another codon. Codons are present on mRNA. So this triplet mRNA वरची information सिक्वेन्शली येईल. हा जो सिक्वेन्स येईल रॅन्डम सिक्वेन्स त्याचे 3 बेसिस एकत्र केले की एक कोडॉन तयार होतो. सो कोडॉन्स आर द ट्रिपलेट नायट्रोजनस बेसिस ऑन द mRNA. व्हॉट इज अँटीकोडॉन? हे अँटीकोडॉन काय? तर अँटीकोडॉन्स आर ट्रिपलेट नायट्रोजनस बेसिस. अगेन इट इज ट्रिपलेट नायट्रोजन बेसिस ऑन tRNA. हे महत्वाचं आहे. It is present on the tRNA. Anticodons are present on tRNA and codons are present on mRNA. त्या फिगर मध्ये तुम्हाला दिसेल इथं हा AUG हा कोडॉन आहे. This one is the codon and this one is the tRNA. हा tRNA चा हा जो आर्म आहे. This arm is called as anticodon arm. ह्या आर्मला anticodon arm म्हणतात. The anticodon arm carries the 3 bases आणि हे 3 bases म्हणजे anticodons are present on tRNA. आता या फिगर मधून लक्षात येईल तुमच्या अँटीकोडॉन्स आर ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू कोडॉन्स. हे जे अँटीकोडॉन्स आहेत ते कोणाशी कॉम्प्लिमेंटरी असतात? कोडॉन्सशी. कोडॉन तुमचा AUG असेल तर कुठला अँटीकोडॉन इथे येईल? तर UAC. ए ला कॉम्प्लिमेंटरी यू ला कॉम्प्लिमेंटरी A, G ला कॉम्प्लिमेंटरी C. So your anticodon is UAC. UAC is the anticodon. AUG is your codon. So remember, codons are present on the mRNA and anticodons are the complementary bases present on the tRNA. Codons are present on mRNA and anticodons are present on tRNA. For example, let's have an example. एकच मिनिट. Let's have an example of first codon. The codon UAC. UAC is the codon. आपण वाचणार आहे कुठून? 5' to 3'. It is codon. Codon कुठे असणार आहे? mRNA वर. त्याचा अँटीकोडॉन कुठला होईल? तर कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स आर कॉम्प्लिमेंटरी. हे एकमेकांना काय कॉम्प्लिमेंटरी असतात. मग कुठला येईल? जिथे U असेल त्याच्यासमोर A येईल. A असेल त्याच्यासमोर U येईल. C असेल त्याच्यासमोर G येईल. बट अँटीकोडॉन्स आर रीड इन 3' to 5' to 3' डायरेक्शन. हा वाचताना कसा वाचणार तुम्ही? 5' to 3' लाईक दिस. हा वाचताना असं वाचणार आहे. इथं मी दाखवले लक्षात येते का? बघा हा 5' एंड आहे, हा 3' एंड आहे. 5' to 3' tRNA वाचताना पण 5' to 3' UAC असंच वाचणार आहे. आणि लिहिताना मात्र आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग कळावं ह्यासाठी मी ह्याच्या खालोखाल AUG लिहिला. पण वाचताना AUG वाचणार नाही तुम्ही. वाचताना हा GUG. मग मी असं जर लिहिलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोडॉन present on mRNA. Example हेच घेऊया. कोडॉन present on mRNA UAC. Its anticodon is GUA. Its anticodon is GUA. लक्षात येते? हा 5' to 3' आणि हा पण 5' to 3'. So codons and anticodons are complementary to each other. त्याच्या हे एक्झाम्पल काढताना असं काढा. UAC 5' to 3'. It is the codon. Codon is present on mRNA. त्याचा अँटीकोडॉन, हा अँटीकोडॉन कुठे आहे? तर tRNA वर आहे. अँटीकोडॉन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू कोडॉन्स. त्यामुळे मी कॉम्प्लिमेंटरी बेसिस लिहिते. U च्या समोर A येईल, A च्या समोर U येईल, C च्या समोर G येईल. रीड करताना मात्र हा 5' to 3'. ह्याच्यात लक्षात येते का? रीडिंग करताना सपोज आपण एक पेन घेऊया, मार्कर पेन. सपोज दिस इज द कोडॉन. कोडॉनचा पहिला बेस कुठला? U, दुसरा बेस A आणि तिसरा बेस C. कारण आपण वाचताना तो 5' to 3' वाचणार आहे. U is the first base of codon, A is the second base of codon and C is the third base of codon. इथं कसं होईल? कॉम्प्लिमेंटरी लिहिले तरी डायरेक्शन कशी आहे? 5' to 3'. अँटीकोडॉन वाचणार आहे कसा? फ्रॉम 5' to 3'. अँटीकोडॉनचा G हा पहिला बेस येईल, U हा दुसरा आणि तिसरा.
लक्षात येते. अँटीकोडॉन्स 5' to 3' कोडॉन्स 5'. कायम 5' to 3'. दिस इज द पोलॅरिटी ऑफ द कोडॉन. कोडॉन अँटीकोडॉन दोन्ही रीड करताना 5' to 3' असतात. त्यामुळे 5' to 3' हा असा आहे GUA. असं रँडमली जेव्हा म्हटलं तुम्ही UAC कोडॉन, इट्स अँटीकोडॉन इज GUA असं लक्षात येत नाही. पण आपण जेव्हा डायग्रामॅटिकली लिहितो तेव्हा लक्षात येईल कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कसं असतं. फर्स्ट बेस ऑफ द कोडॉन, इन शॉर्ट, फर्स्ट बेस ऑफ द कोडॉन इज कॉम्प्लिमेंटरी टू द थर्ड बेस ऑफ अँटीकोडॉन. बरोबर, इथे दाखवले मी. पहिला बेस कोडॉनचा, तिसरा बेस अँटीकोडॉनचा. लाईक दॅट थर्ड बेस ऑफ अँटीकोडॉन, सॉरी थर्ड बेस ऑफ द कोडॉन, तिसऱ्या कोडॉनचा बेस हा कोणाला कॉम्प्लिमेंटरी येणार आहे? अँटीकोडॉनच्या पहिल्या बेसला. मी हे परत फिगर एकदा काढते. UAC is the codon. Yes, it is the codon. UAC is the codon. ह्याचा अँटीकोडॉन कुठला? U च्या समोर A आला, A च्या समोर U आला, C च्या समोर G. कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग केलं. कोडॉन अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी आहे, पण डायरेक्शन कशी असणार आहे? अशी असणार आहे 5' to 3'. त्यामुळे कोडॉन जेव्हा रीड कराल, हा कोडॉन रीड करताना कसं करणार? UAC. आणि अँटीकोडॉन रीड कसं करणार? अँटीकोडॉन्स आर GUA. अँटीकोडॉन्स आर GUA. नंबरिंग करताना 1, 2, 3 या डायरेक्शन मध्ये कोडॉन, आणि अँटीकोडॉन 5' to 3'. 1, 2, 3. फर्स्ट अँड थर्ड बेस ऑफ कोडॉन अँड अँटीकोडॉन, थर्ड अँड फर्स्ट बेस ऑफ कोडॉन अँड अँटीकोडॉन हे समोरासमोर येतात. सो दॅट इज द कोडॉन्स अँड अँटीकोडॉन्स. या फिगरवरून लक्षात येईल तुमच्या. दिस इज कोडॉन. हा कोडॉन आहे mRNA वरचा, आणि हा अँटीकोडॉन आहे. दिस इज द tRNA. हा tRNA. tRNA वरचे हे 3 जे बेसिस आहेत अँटीकोडॉन, आर्म वरचे, दीज आर द अँटीकोडॉन्स. तुमच्या फिगरवरून लक्षात येईल. A च्या समोर U आलाय, U च्या समोर A आलाय, G च्या समोर C आलाय. हा कोडॉन कसा वाचणार आहे? AUG. हा अँटीकोडॉन कसा वाचणार आहे? 5' to 3'. 5' to 3' म्हणजे UAC. म्हणजे AUG चा अँटीकोडॉन कुठला? UAC. सो दॅट इज द कोडॉन अँड अँटीकोडॉन्स. मग रिमेंबर काय करणार ह्याच्यात तुम्ही? कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन mRNA, अँटीकोडॉन्स आर प्रेझेंट ऑन tRNA. फर्स्ट बेस ऑफ द कोडॉन ऑलवेज बाइंड टू थर्ड बेस ऑफ द अँटीकोडॉन, किंवा third base of codon always binds to the first base of the anticodon. So that is the property called as codons and anticodons. मला वाटतं ही प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली असेल. कोडॉन्स अँड अँटीकोडॉन. आता ह्याच्याशी रिलेटेड दुसरी प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. दॅट सेकंड प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द प्रॉपर्टी कॉल्ड ॲज वोबल हायपोथिसिस. वोबल पेअरिंग ते स्टडी करणार आहे आणि थांबणार आहे आपण, कारण वोबल पेअरिंग ह्या फिगर समोर असतील तर तुमच्या लक्षात येईल. हे फिल इन द ब्लँक्सला विचारतात तर कोडॉन्स म्हणजे काय, अँटीकोडॉन्स म्हणजे काय. कोडॉन्स म्हणजे काय तर ट्रिपलेट नायट्रोजन बेसिस ऑन mRNA, आणि अँटीकोडॉन्स म्हणजे काय? अँटीकोडॉन्स आर द कॉम्प्लिमेंटरी बेसिस प्रेझेंट ऑन द tRNA. tRNA वर अँटीकोडॉन्स असतात, आणि कोडॉन्स वर कोण असतं तर कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन mRNA. नाउ नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज द वोबल hypothesis. It was explained by scientist Crick in 1961. 1961 ला क्रिकच्या ही लक्षात आली प्रॉपर्टी वोबल हायपोथिसिस. Now what is वोबल हायपोथिसिस and how this Crick explained this वोबल पेअरिंग. आता हे वोबलचा अर्थ काय? वोबल म्हणजे गोंधळात टाकणारे, जम्बलिंग करणारे, थोडक्यात अँबिग्युअस म्हणजे गोंधळात टाकणारे, जम्बलिंग करणारे. दॅट इज वोबल हायपोथिसिस. आणि वोबल हायपोथिसिस मध्ये वोबल पेअरिंग एक्सप्लेन केलं. वोबल पेअरिंग म्हणजे काय तर तुम्हाला नॉर्मल पेअरिंग माहिती आहे डीएनए मध्ये, किंवा ह्याच्यात नॉर्मल पेअरिंग कसं होतं? नॉर्मल बेस पेअर कॉम्प्लिमेंटरी रूल काय आहे तर A ऑलवेज बाइंड्स विथ T, G ऑलवेज बाइंड्स विथ C आणि वाईस वर्सा. T असेल तर T ऑलवेज बाइंड्स विथ A आणि C ऑलवेज बाइंड्स विथ G. दॅट इज द नॉर्मल पेअरिंग. आणि हे जर RNA वर असेल तर A च्या T च्या जागी कोण येईल? U येईल, आणि हे पेअरिंग RNA मध्ये फॉलो करेल. RNA शक्यतो सिंगल स्टँडर्ड असतो, त्यामुळे तिथं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगचा प्रॉब्लेम येत नाही. tRNA मध्ये येतो, कारण tRNA काही ठिकाणी आपल्याला
डबल स्टँडर्ड दिसतो, पण तो इथे आपण इश्यू घेणार नाहीये. इथे आपल्याला व्होबल पेअरिंग बघायचे. व्होबल पेअरिंग म्हणजे गोंधळात टाकणार, म्हणजे एच्या पुढे टी येत नाही, एच्या पुढे दुसरंच कोणतरी येतं, जी येतो किंवा सी येतो, किंवा जीच्या पुढे सी येत नाही, सीच्या ऐवजी दुसरा बेस येतो. दॅट इज अ व्होबल पेअरिंग. नाउ व्हॉट इज दिस व्होबल हायपोथेसिस? व्हाय देयर इज व्होबल पेअरिंग? तर हे तुमच्या लक्षात आलं की टीआरएनए कॅरीज द अमायनो ऍसिड. टीआरएनए अमायनो ऍसिड कॅरी करतो. हिअर रिमेंबर वन थिंग, इन द सेल, तुम्ही सेल मध्ये बघितलं तर इन द सेल सगळ्यात पहिलं टेल मी हाऊ मेनी नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स आर देयर. सेल मध्ये अमायनो ऍसिड्स किती आहेत? 20 अमायनो ऍसिड्स आहेत, बरोबर आहे, जे स्पेसिफाय झालेत आजपर्यंत. तसे अमायनो ऍसिड्स 160 आहेत, पण आपल्याला आजपर्यंत फक्त 20 अमायनो ऍसिडची इन्फॉर्मेशन स्पेसिफाय करता आली आहे जेनेटिक मटेरियल. आणि ते काल आपण बघितले की 20 अमायनो ऍसिड हे 64 कोडॉन्सने कोड केले जातात, म्हणूनच जेनेटिक कोड हा ट्रिपलेट समजला जातो. हे आतापर्यंत मांडलेलं हे आहे, हायपोथेसिस आहे, तो आजपर्यंत प्रूव्ह केला गेलाय आणि मान्य केलं गेलेलं आहे. आता 20 अमायनो ऍसिडची इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. आपल्याकडे कोडॉन्स आहेत 64. कोडॉन्स 64 आहेत, बरोबर आहे. कोडॉन्स किती आहेत? 64 आहेत. त्या 64 मधले 61 सेन्स कोडॉन आहे. हे काय करतात? कुठला तरी अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतात. आणि राहिलेले 3 आपण काल बघितलेले नॉन सेन्स कोडॉन. मी तुम्हाला काल एक वर्कआउट दिलेलं की नेटवरून काढा नॉनसेन्स कोडॉन कुठले कुठले आहेत त्या 64 मधले. आता सेलमध्ये टीआरएनए किती आहेत? मग अँटीकोडॉन्स किती आहेत बघायला लागेल ना. कोडॉन 64 आहेत, म्हणजे 61 म्हणूया आपण. मग अँटीकोडॉन्स किती आहेत? तर सेलमध्ये इन द सेल देर आर अबाउट 40 टीआरएनए. टीआरएनए नंबर किती? तर 40 टीआरएनए, 40 टीआरएनए असेल. हा एक टीआरएनए दाखवलाय की ज्याच्यावर एक अँटीकोडॉन आहे. असे 40 टीआरएनए ज्याच्यावर वेगवेगळे अमायनो ऍसिड कॅरी केले जातात. इथे अमायनो ऍसिड कॅरी केले जाते, त्याचे मी एक लिहिले. एक म्हणजे काय? अमायनो ऍसिड 1 आहे. हा अमायनो ऍसिड 1 कॅरी केलं जातं. फक्त कॅरी करताना तो अँटीकोडॉन आणतो आणि अँटीकोडॉन इथं मॅच केले जातात की हा कोडॉन इथं मॅच झाला अँटीकोडॉनशी, तर ते अमायनो ऍसिड त्यांनी कॅरी केलेलं असतं. जेव्हा रायबोसोम पुढे सरकेल तेव्हा तुमचा कोडॉन कुठला होईल? CAU. मग CAU चा अँटीकोडॉन कुठला आहे सांगा बरं? CAU चा अँटीकोडॉन कुठला होईल? GUA. मग ह्याचा अँटीकोडॉन असणारा टीआरएनए येईल. हा टीआरएनए इथं बाइंड होईल आणि ह्याच्यावर एक वेगळंच अमायनो ऍसिड कॅरी केलेलं असतं. लक्षात येते? तर असे टीआरएनए किती आहेत सेलमध्ये? 40 आहेत. टीआरएनए 40 आहेत. कोडॉन्स किती आहेत आपल्याकडं? 61. हे असं लिहूया, 61 कोडॉन्स आहेत. आणि टीआरएनए कॅरी किती करतात? अँटीकोडॉन्स किती आहेत? अँटीकोडॉन म्हणजे टीआरएनए. अँटीकोडॉन ऑन टीआरएनए आपल्याकडे किती आहेत? 40 आहेत. बरोबर आहे. आपण म्हणतो काय की कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स आर कॉम्प्लिमेंटरी. कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स हे कॉम्प्लिमेंटरी आहेत एका बाजूला म्हणतो, पण आपल्याकडे कोडॉन्सचा नंबर कमी आहे, सॉरी अँटीकोडॉन्सचा नंबर कमी आहे, कारण अँटीकोडॉन आणणारे टीआरएनए 40 असतात सेलमध्ये. 40 वेगळ्या प्रकारचे टीआरएनए आहेत की ज्यांच्यावर वेगवेगळे अँटीकोडॉन्स आहेत. आणि आपले कोडॉन्स आपल्याला माहिती आहे 61 कोडॉन्स आहेत की जे कुठलं तरी अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतात. राहिलेले 4चा आपण विचार करत नाही. राहिलेले 4 नॉनसेन्स आहेत. नॉनसेन्स कोडॉन म्हणतो आपण त्यांना. मग आता हे मॅचिंग कसं होणार? अँटीकोडॉन्स खूप कमी आहेत आपल्याकडे आणि 61 कोडॉन्स आहेत. एका बाजूला म्हणतो आपण कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स आर कॉम्प्लिमेंटरी. हे दोघे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ सांगितला मी. ए असेल तर कोडॉनवर ए असेल तर अँटीकोडॉनवर यू असेल. कोडॉनवर सी असेल, अँटीकोडॉनवर जी असेल. हे कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग होतं. हे जर कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असेल तर जेवढे कोडॉन्स आहेत तेवढे अँटीकोडॉन टीआरएनए पाहिजे. बरोबर आहे? तसं नाहीये सेलमध्ये. सेलमध्ये अँटीकोडॉन्स खूप कमी आहेत आणि कोडॉन्स जास्ती आहेत. काही लक्षात येते ह्याच्यावरून काय होत असेल? तर कमी अँटीकोडॉन्स आहेत, कमी टीआरएनए आहेत, कोडॉन्स आपले जास्त आहेत. मग एक अँटीकोडॉन एकापेक्षा जास्त कोडॉनला वाचत असेल. आता एका बाजूला म्हणतो आपण कोडॉन्स अँटीकोडॉन्स कॉम्प्लिमेंटरी आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो की एक अँटीकोडॉन एकापेक्षा जास्त कोडॉनला वाचतो, एकापेक्षा जास्त कोडॉन येऊन बाइंड होतो. ते कसं होतं? तर दॅट इज ड्यू टू द व्होबल पेअरिंग. गोंधळात टाकणारं पेअरिंग. थोडक्यात आपण एक्झाम्पल बघूया लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल, व्हेरी सिंपल एक्झाम्पल. एक्झाम्पल इज 5-UGA इज द कोडॉन. UGA हा 5 to
3' दिसते ना, 5' to 3'. दिस इज युअर कोडॉन. हा तुमचा कोडॉन आहे. काय कोडॉन. नाउ टेल मी अँटीकोडॉन. ह्याचा अँटीकोडॉन कुठला असेल मग? सोपं आहे. अँटीकोडॉन काय? यूच्या समोर ए येईल, जीच्या समोर सी येईल, एच्या समोर यू येईल आणि हा 5' to 3' असं वाचायचं. हा असं वाचला, हा असा वाचला. याचा पहिला बेस, याचा तिसरा बेस, याचा तिसरा बेस, याचा पहिला बेस. दिस इज युअर अँटीकोडॉन. त्यामुळे 1 अँटीकोडॉन 1 कोडॉन. पण होते की आपल्याकडे 40च अँटीकोडॉन आहेत आणि कोडॉन्स आपल्याकडे 61 आहेत. म्हणजे एक कोडॉन एकापेक्षा एक अँटीकोडॉन एकापेक्षा जास्त कोडॉनला बाइंड होऊ शकतो. आता इकडं म्हणतोय आपण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे. मग कसं काय आणखीन एका कोडॉनला बाइंड होईल? हा कोडॉन आणखीन एकदा लिहिते मी अँटीकोडॉन. थोडस दिसते का? दिसेल. अँटीकोडॉन आणखीन एकदा हाच मी रिपीट करते. ए सी यू 3' to 5' to 3'. तोच मी रिपीट केलाय. हा अँटीकोडॉन, हा अँटीकोडॉन. आता होतं काय? मी आता इथे रॉंग पेअरिंग लिहिते. इथं तेच होईल. यू जी. इथं मी वेगळा बेस लिहिते. इथं मी जर जी लिहिला, चालेल का? इथं जी लिहिला तर हा कोडॉन काय झाला? 5' to 3'. हा कोडॉन जी यू जी. जी यू जी. इथं काय झालं? यू बाइंड्स विथ जी. यू कधी जी ला बाइंड होतो का? नाही. आपलं नॉर्मल पेअरिंग काय? ए टू टी, जी टू सी किंवा वाईस वर्सा. इथं पेअरिंग आपण काय दाखवतो? यू पेअर्स विथ जी इन्स्टेड ऑफ ए. ए ची तर तो पेअर होतोच. ए हा अँटीकोडॉन हा कॉम्प्लिमेंटरी कोडॉनशी बाइंड होतोच. पण रॉंगली हा अँटीकोडॉन UGG लाही बाइंड होऊ शकतो. UGG ला म्हणजे हा तिसरा थर्ड बेस ऑफ कोडॉन आणि फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन. थर्ड बेस ऑफ द कोडॉन अँड फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन शोज द अँबिग्युटी. अँबिग्युटी म्हणजे गोंधळ. थोडंसं गोंधळातलं पेअरिंग आपल्याला बघायला मिळतं. यूच्या समोर जी आला म्हणजे गोंधळ आहे काहीतरी. सो दिस इज कॉल्ड एज वोबल हायपोथेसिस. त्याला म्हणतात वोबल हायपोथेसिस. असं काय केलं तर आता ह्याच्यावरून लक्षात येईल. दिस ACU is the anticodon. It can able to bind with AGA, UGA. UGA ला तर तो बाइंड होतोच आहे कारण नॉर्मल पेअरिंग आहे. त्याच्यावर हा UGG ला पण बाइंड होईल. म्हणजे 2 कोडॉन्स आणि एक अँटीकोडॉन. हा तुमचा अँटीकोडॉन आणि हे 2 कोडॉन्स म्हणजे एक अँटीकोडॉन 2 कोडॉनला जाऊन बाइंड होऊ शकतो. फक्त कशा बेसिसवर? तर त्याचा तिसरा बेस, कोडॉनचा तिसरा बेस आणि अँटीकोडॉनचा पहिला बेस हा एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी राहत नाहीत. कुठेतरी गोंधळातलं पेअरिंग करतात आणि गोंधळातलं पेअरिंग म्हणजे ह्या पद्धतीने. त्यामुळे एक कोडॉन 2 अँटीकोडॉनला स्पेसिफाय करतात. एका बाजूला म्हणतो आपण कोडॉन अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी. पण वोबल पेअरिंग ऑब्झर्व झालं आणि वोबल पेअरिंग कशासाठी झालं तर टीआरएनएचा नंबर थोडा कमी आहे आणि कोडॉन्सचा नंबर जास्त आहे. अँटीकोडॉन्स 40च आहेत. 40च टीआरएनए आहेत आपल्या सेलमध्ये वेगवेगळे आणि कोडॉन्स मात्र 61 आहेत. मग हे कुठेतरी मॅच व्हावं एकमेकांना म्हणून कोडॉनचा पहिला बेस आणि अँटीकोडॉनचा पहिला बेस आणि कोडॉनचा पहिला बेस काही ठिकाणी वोबल पेअरिंग दाखवतो. तर कुठं कुठं वोबल पेअरिंग दाखवतो ते तुम्हाला मी हे करते. फर्स्ट इज यू. इथे दिसते का तुम्हाला? यू अँटीकोडॉनचा पहिला बेस. फर्स्ट बेस ऑफ अँटीकोडॉन असं लिहितो मी. फर्स्ट बेस ऑफ अँटीकोडॉन तुमच्या मगाच्या फिगरवरून लक्षात येईल आणि आपण परत एक एक्झाम्पल घेणार आहे. फर्स्ट बेस ऑफ अँटीकोडॉन जर यू असेल, बघा यू असेल तर तो कोणाकोणाशी बाइंड होऊ शकतो? इकडे मी थर्ड बेस. अँबिग्युटी कुठे मिळते? वोबल पेअरिंग कुठे मिळतं तर इथंच मिळतं. थर्ड बेस ऑफ द कोडॉन कुठे मिळतं? व्यवस्थित काढून. फर्स्ट बेस ऑफ अँटीकोडॉन. अँबिग्युटी कुठे मिळते? फर्स्ट बेस ऑफ अँटीकोडॉन आणि थर्ड बेस ऑफ कोडॉन. थर्ड बेस ऑफ कोडॉन इथं तुम्हाला वोबल पेअरिंग मिळतं. म्हणजे काय तर इथं समजा यू असेल, फर्स्ट बेस अँटीकोडॉनचा यू असेल तर तो ए ला बाइंड होणारच आहे कारण नॉर्मल पेअरिंग आहे. ए बरोबर तो
जी ला पण बाइंड होतो. तिसऱ्या बेसला जर जी असेल तर त्या कोडॉनला पण तो बाइंड होतो. इथं जर तिसरा बेस जी असेल, फॉर एक्झाम्पल अँटीकोडॉनचा पहिला बेस जी असेल, तर जी कॅन एबल टू बाइंड विथ सी. सी शी तर तो बाइंड होणारच आहे, कारण नॉर्मल पेअरिंग आहे. त्याच्याबरोबर तो यू शी पण बाइंड होतो. आणि आणखीन एक त्यांनी दिले आय. आय जर असेल बेस, फर्स्ट बेस अँटीकोडॉनचा आय असेल, तर इट कॅन बाइंड विथ ए, यू ॲज वेल एज सी. हे आय काय आलं मध्येच? आय हा बेस आहे का? नायट्रोजन बेस आहे का? नाहीये. हा एक ॲबनॉर्मल बेस आहे आय. हा ॲबनॉर्मल बेस हा अर्जिनाइन टीआरएनए वर कॅरी केलेला असतो अँटीकोडॉनवर. अर्जिनाइनचा जो अँटीकोडॉन आहे तो कोणता आहे? हा इथं अर्जिनाइनचा अँटीकोडॉन कुठला आहे? तर GCI. GCI हा इथं जर GCI असेल तर इथं अर्जिनाइन येईल. GCI असेल इथं, GCI असेल तर इथं अर्जिनाइन येईल. अर्जिनाइनचा तो टीआरएनए हा जर आय आला फर्स्ट बेस अँटीकोडॉनचा, तर मात्र त्या कुणाकुणाशी बाइंड होऊ शकतो? 3 बेसेसशी बाइंड होऊ शकतो. कुठल्या कुठल्या? 3 कोडॉनशी बाइंड होतो. कुठल्या कुठल्या? तर CG हा कॉमनच येणार आहे. CG. आय हा ए शी पण बाइंड होईल, आय हा यू शी पण बाइंड होईल आणि आय हा सी शी. त्यामुळे एक अँटीकोडॉन CGA, CGU, CGC या 3 कोडॉनला बाइंड होऊ शकतो एक अँटीकोडॉन. लक्षात आहे? 1 अँटीकोडॉन कॅन एबल टू बाइंड विथ 3 कोडॉन्स. आणि हे तिघांना बाइंड व्हायला काय झालं मग? तर पेअरिंग एका ठिकाणी वोबल झालं, गोंधळात टाकणारं पेअरिंग केलं त्यांनी. हे एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल, सपोज फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन इज यू. आपण वर अँटीकोडॉन्स लिहितो, तर खाली येस वर आपण अँटीकोडॉन्स लिहूया. ह्याचं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन यू असेल आणि पुढचे बेसिस 5'-3'. तर UAC एक्झाम्पल म्हणून घेते मी. यू पहिला बेस असेल तर हे जे कोडॉन्स कुठले कुठले सांगा. UAC जर अँटीकोडॉन असेल तर कोडॉन्स कुठले? नॉर्मल कोडॉन कुठला येईल? तर AUG. बरोबर आहे की नाही? AUG नॉर्मल होईल, हा एक होईल. आता इथं काय म्हटलंय? यू हा फर्स्ट बेस असेल अँटीकोडॉनचा, तर तो कोडॉनच्या तिसरा बेस जो असेल तर नॉर्मल ए शी ते बाइंड होतोच, पण इथे जी पण येऊ शकतो. त्यामुळे इथे जी येईल, यू इकडे बाकी पेअरिंग नॉर्मल असतात. त्यामुळे GUG आणि AUG हे 2 कोडॉनशी हा एक अँटीकोडॉन बाइंड होऊ शकतो. फक्त वोबल पेअरिंग कुठे आहे लक्षात ठेवा. फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन अँड थर्ड बेस ऑफ द कोडॉन शोज वोबल पेअरिंग. फर्स्ट बेस ऑफ द अँटीकोडॉन, आता अँटीकोडॉनचा हा पहिला बेस येतो इकडचा, आणि थर्ड बेस ऑफ द कोडॉनचा तिसरा बेस हा 5'-3'. परत मी पहिलं एक्झाम्पल काढते तुमच्या लक्षात. हे वोबल पेअरिंगचे पॉसिबिलिटीज आहेत. यू जर असेल पहिल्या बेसला तर तो कोडॉनच्या तिसऱ्या बेसला ए ला तर बाइंड होणारच आहे, कारण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे, आणि जी ला पण बाइंड होतो. जी हा यू शी बाइंड होतो. हे वोबल पेअरिंग आहे. जी असेल जर पहिला बेस अँटीकोडॉनचा तर तो सी शी युजली पेअर होतोच, कारण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे, पण तो यू शी पण पेअर होतो. जी आणि यू हे ॲबनॉर्मल पेअरिंग आहे, वोबल पेअरिंग आहे. आय हा मगाशी सांगितलं ॲबनॉर्मल बेस आहे, हा ट्रिप्टोफॅनवर असतो. अर्जिनाइन टीआरएनए वर असतो. आय हा शक्यतो ॲडेनिन. तुम्ही जर ॲडेनिनचं स्ट्रक्चर बघितलं तर ॲडेनिन म्हणजे काय? तर 6 अमायनो प्युरिन आहे. 6 पोझिशनला अमायनो ग्रुप असतो. तो अमायनो ग्रुप जर काढला आणि केटो केला, म्हणजे ऑक्सिजन आणला तिथं, तर तो जे स्ट्रक्चर होईल 6 ऑक्सी प्युरिन, ते जे होईल ते म्हणजे तुमचं इनोसिन आहे. इनोसिन हा ॲडेनिन सारखा बिहेव होतो. तो ऍक्च्युअली यू शी बाइंड व्हायला पाहिजे, पण तो ए शी पण बाइंड होतो, सी शी पण बाइंड होतो, म्हणजे ॲबनॉर्मल पेअरिंग दाखवतो. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द वोबल पेअरिंग ॲट द कुठे वोबल पेअरिंग फर्स्ट बेस ऑफ द कोडॉन अँड थर्ड बेस ऑफ द अँटीकोडॉन. मी एक फिगर काढते तुमच्या, परत तीच फिगर एकदा रिपीट करूया आणि थांबूया आपण. कुठली फिगर? तर UGA इज द कोडॉन 5'-3', 1, 2, 3 वाचतात. जसं वाचणार आहे तसे बेसिस नंबर. त्यांचे अँटीकोडॉन कसा असेल? अँटीकोडॉन इज ACU 5'-3'. बरोबर आहे, 5'-3'.
आता मी काय म्हंटल की वोबल पेअरिंग असतं. यू हा जसा ए शी बाइंड होतो तसाच यू हा जी शी पण बाइंड होऊ शकतो. त्यामुळे आणखीन कुठला होईल ह्याच कोडॉनचा अँटीकोडॉन ए सी यू दिसते का तुम्हाला? ए सी यू हाच अँटीकोडॉन आणखीन कोणाकोणाशी बाइंड होऊ शकतो? तर पहिले दोन कॉम्प्लिमेंटरी राहतील आणि इथं वोबल पेअरिंग येईल जी. इथं वोबल पेअरिंग झालं, यू च्या समोर जी आला. कोडॉन तुमचा तोच आहे 5' to 3' UCA can able to bind with UGA and UCA can able to bind with UGG also. दोन कोडॉन्स, एकच अँटीकोडॉन दोन कोडॉनला बाइंड होऊ शकतो. का बाइंड होतो? तर हा बेस जो आहे पहिला बेस अँटीकोडॉनचा आणि तिसरा बेस कोडॉनचा, बरोबर आहे की नाही? पहिला बेस अँटीकोडॉनचा आणि तिसरा बेस कोडॉनचा इथं वोबल पेअरिंग मिळतं तुम्हाला. आणि दॅट वोबल पेअरिंग गोंधळात टाकणारं पेअरिंग असल्यामुळे तुम्हाला एका अँटीकोडॉननी दोन दोन कोडॉन्स रीड करता येतात सेलला. त्यामुळे कोडॉनचा नंबर कमी असला तरी अँटीकोडॉनचा नंबर कमी आहे, कोडॉनचा नंबर जास्त आहे. 40 अँटीकोडॉन्स आहेत आणि कोडॉन्स किती आहेत? 61. त्यामुळे हे मॅचिंग होऊन जातं. एक अँटीकोडॉन एकापेक्षा जास्त कोडॉनला स्पेसिफाय करतो. फक्त कोडॉनला स्पेसिफाय करताना तो तिसऱ्या बेसला अम्बिग्युटी दाखवतो, वोबल पेअरिंग दाखवतो. तिसऱ्या बेसला म्हणजे कोडॉनच्या तिसऱ्या बेसला आणि अँटीकोडॉनच्या पहिल्या बेसला. सो दिस इज कॉल्ड एज वोबल हायपोथेसिस. थोडंसे वाचा, गुगलवर सर्च करा आणि वोबल पेअरिंग अगदी सिंपल आहे, पण ते समजून घेतलं तरच कळणार आहे. या दोन प्रॉपर्टीज महत्वाच्या होत्या, कोडॉन अँटीकोडॉन्स आणि वोबल पेअरिंग. कोडॉन कुठे असतात? mRNA वर, अँटीकोडॉन्स कुठे असतात? tRNA. आता काही किरकोळ प्रॉपर्टीज राहिल्यात, इनिशिएशन कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे 2-3दा थोडंसं बघितले की लक्षात येईल व्हॉट इज वोबल हायपोथेसिस. आणि नोट्स पण वाचा, तुमच्या लक्षात येईल. इथं आपण थांबवतोय आणि उद्या राहिलेल्या प्रॉपर्टी आपण बघणार आहे. थँक्यू.